अमरावती जिल्ह्यातील बहुचर्चित रेमडेसिवीर इंजेक्शन घोटाळा दरम्यान आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी शेवटी 7 आरोपी विरुद्ध न्यायालयात दोषापत्र सादर केले आहे। अमरावती जिल्ह्यात गेल्या काही महिन्यापूर्वी कोरोना आजारात महत्त्वपूर्ण दुवा ठरणारी औषध असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला होता। त्यात सर्वत्र रुग्ण नातेवाईकांची इंजेक्शनकरिता धावपळ झाली होती। शासनाच्या वतीने सर्वच कोरोना रुग्णालयाला समान इंजेक्शन पुरवल्यानंतर सुद्धा इंजेक्शन जाते तर कुठे याचीच शंका निर्माण झाल्याने अमरावती शहर पोलिसांनी छडा लावून 2 डॉक्टरसह इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले होते। त्यातच पोलिसांनी एकामागे एक आरोपीला ताब्यात घेतले होते। डॉक्टर पवन मालुसुरे, शुभम सोनटक्के, शुभम किल्लेकर, अनिल पिंजरकर, डॉक्टर अक्षय राठोड, पूनम सोनोने हे सर्व रेमडेसिवीर इंजेक्शनच्या काळाबाजार प्रकरणात सहभागी होते। आता सर्व आरोपींची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे। या प्रकरणामध्ये या आरोपीच्या व्यतिरिक्त इतर कुणाचेही नाव समोर येऊ शकले नाही। मात्र तरी सुद्धा अमरावती जिल्ह्याच्या कोरोना रुग्णालयामध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनचा घोटाळा बंद झाला का असा प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण होत आहे। अजय शृंगारेसह सपना कोलटेके, विदर्भ न्यूज, अमरावती।